Hello friends, myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy. In today's lecture we see the next point from forms of business organization, that is partnership. So why partnership comes into the form of business organization? So, reason behind the partnership is that the limitation of sole tradership, like limited finance, limited management, limitation of chances of expansion, limited continuity or limitation of continuity, give rise to another form of business organization known as partnership. पार्टनरशिप का आली किंवा पार्टनरशिप फॉर्म ऑफ बिझनेस का स्थापन करण्यामागचा उद्देश झाला, तर काही जे लिमिटेशन्स आहेत, काही ज्या मर्यादा आहेत सोल ट्रेडरशिपच्या, जसं लिमिटेड फायनान्स इथं ॲवेलेबल असतो किंवा लिमिटेड मॅनेजमेंट असतं, लिमिटेशन ऑफ चान्सेस ऑफ एक्सपान्शन आपण करू शकत नाही किंवा बिझनेस आपण मोठा करू शकत नाही, किंवा लिमिटेशन ऑफ कंटिन्युटी, बिझनेसची कंटिन्युटी ही डिपेंड असणार आहे सोल ट्रेडरशिपवरती. त्याची जर डेथ झाली, तो जर मेला, तर तिथं कंटिन्युटी मेंटेन होणार नाही. सो टू मिनिमाइज दॅट लिमिटेशन्स, टू मिनिमाइज दॅट डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पार्टनरशिप, give rise to another form of business organization, that is a partnership. म्हणून पार्टनरशिप फॉर्म ऑफ बिझनेस हा तयार झाला आहे. आता पार्टनरशिपमध्ये काय होत असतं, वेन 2 or more person join together in a business with a common management and ownership can called as partnership. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक एखादा बिझनेस स्टार्ट करतात विथ अ कॉमन मॅनेजमेंट, त्यांचा जो मॅनेजमेंट असणार आहे ते कॉमन असणार आहे, अँड ओनरशिप म्हणजे मालकी हक्क जो असणार आहे तो सुद्धा कॉमन असणार आहे, दॅट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप. अकॉर्डिंग टू सेक्शन 4 ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, partnership can be defined as association of 2 or more persons who have agreed to share a profit and or bear a losses of business which run by all or any one of them decided by partners. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 काय सांगते की पार्टनरशिप म्हणजेच काय की 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक जेव्हा शेअरिंग ऑफ प्रॉफिट करतायत, प्रॉफिट हा डिस्ट्रीब्यूट करतायत, किंवा जो काही नुकसान झालं आहे, बिअर्स अ लॉसेस मीन्स बिझनेसमध्ये जो काही नुकसान झालं आहे ते बिझनेसचं नुकसान ते भरते आणि तो बिझनेस त्या पार्टनरमधून एक किंवा सर्व पार्टनर्स मिळून तो बिझनेस जेव्हा चालवते, दॅट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज अ पार्टनरशिप. इन पार्टनरशिप इंडिव्हिज्युअली नोन ॲज अ पार्टनर्स अँड कलेक्टिवली पार्टनरशिप. आता जसं सोल ट्रेडरशिप बिझनेस आहे, सोल ट्रेडरशिप बिझनेसमध्ये सोल ट्रेडर हा बिझनेस चालवते किंवा सोल ट्रेडर हा ओनर आहे किंवा आपण त्याला म्हणू शकतो सोल ट्रेडर हा मेंबर आहे. जॉईंट हिंदू फॅमिली फर्म बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये को पार्टनर जे असणार आहेत, को मेंबर जे असणार आहे, इट इज अ मेंबर ऑफ दॅट बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजे जे मेंबर जॉईंट हिंदू फॅमिली फर्म बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्याला आपण म्हणतो को पार्टनर्स. सोल ट्रेडरशिप बिझनेस चालवत असताना जो व्यक्ती चालवते त्याला म्हणतो आपण सोल ट्रेडर. तसंच पार्टनरशिपमध्ये जेव्हा बिझनेस चालू असतो किंवा बिझनेस स्टार्ट करतो तर त्या मेंबर्सला म्हटलं जातं आहे पार्टनर आणि कलेक्टिवली त्याला म्हटलं जात असतं पार्टनरशिप. द बिझनेस ऑर्गनायझेशन रन ॲज अ पार्टनरशिप इज कॉल्ड ॲज अ फर्म. जेव्हा पार्टनर्स मिळून एक बिझनेस चालवते त्या बिझनेसला आपण फर्म असं म्हणतो आहे. आता जनरली फॉर बँकिंग मॅक्झिमम 10 नंबर्स ऑफ पार्टनर्स आर रिक्वायर. इथं एक नंबर्स असतात की त्या नंबरपर्यंतच ते पार्टनर्स असायला पाहिजे त्या बिझनेससाठी. अँड फॉर अदर इट इज 20. म्हणजेच काय की मॅक्झिमम 20 पार्टनर्स आपण ठेवू शकतो इन अ पार्टनरशिप. देन फीचर्स और सेलियंट फीचर्स ऑफ पार्टनरशिप. फर्स्ट फीचर, that is easy to start and easy to dissolve.
म्हणजेच काय की थोडक्यात पार्टनरशिपचा जो बिझनेस आहे तो आपण इझिली स्टार्ट करू शकतो आणि इझिली तो डिझॉल्व करू शकतो. आता इझी टू स्टार्ट आणि इझी टू डिझॉल्व कसा होणार, जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त लोक जेव्हा बिझनेस चालू करणार आहे मीन्स इट इज अ इझी टू स्टार्ट. अपार्ट फ्रॉम दॅट की while starting that business organization or while starting that business do not take or do not requirement of prior permission. इथं प्रायर परमिशन ऑफ गव्हर्मेंटची आवश्यकता राहणार नाही. किंवा जे बिझनेसचे बुक्स ऑफ अकाउंट आहेत, बिझनेसचा जो लेखाजोखा आहे तो सुद्धा तुम्हाला पब्लिश करायची गरज राहणार नाही आणि तो बिझनेस आपण कधीही डिझॉल्व करू शकतो, कधीही क्लोज करू शकतो. म्हणून इझी टू स्टार्ट अँड इझी टू डिझॉल्व. सेकंड पॉईंट दॅट इज अ नो गव्हर्मेंट कंट्रोल. आता या बिझनेसमध्ये मीन्स बिईंग अ नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आणि कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन दोन प्रकारचे ऑर्गनायझेशन असतात, कॉर्पोरेट आणि नॉन कॉर्पोरेट. नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये गव्हर्मेंटची प्रायर परमिशन तुम्हाला घ्यायची आवश्यकता राहत नाही. म्हणजे कोणीही व्यक्ती तो बिझनेस चालू करू शकतो अँड डू नॉट रिक्वायर टू पब्लिश बुक्स ऑफ अकाउंट. जे बुक्स ऑफ अकाउंट्स असणारे, जे बिझनेसचा लेखाजोखा असणार आहे तो सुद्धा पब्लिश करायची गरज राहत नाही. देन थर्ड पॉईंट दॅट इज अ असोसिएशन ऑफ 2 or more पीपल्स. आता ॲज पर सेक्शन 4 इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932नुसार काय सांगतं आहे की पार्टनरशिप इज अ असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन अँड ॲज पर सेक्शन 11 of Indian Company Act 1956 the maximum number of partner is 10 for banking and 20 for other business. दोन प्रकारचे ॲक्टनुसार हा बिझनेस फॉर्म केला जातो आहे किंवा तिथं ॲक्ट आहे की ज्यानुसार आपण तो पार्टनरशिपचा बिझनेस चालू करू शकतो. दॅट इज ॲज पर सेक्शन इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 काय सांगतं आहे, पार्टनरशिप इज अ असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन. 2 or more कोणानुसार, तर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4नुसार 2 or more. आता मोरमध्ये किती आहे तर हे क्लॅरिफाय केलं आहे सेक्शन 11 ऑफ इंडियन कंपनी ॲक्ट 1956नुसार द मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टनर फॉर बँकिंग सेक्टर दॅट इज 10 अँड फॉर अदर बिझनेस इट विल बी 20. ते किती असणार आहे तर 20. देन गुड फेथ. आता वेन वी स्टार्ट the partnership form of business organization almost good faith to run business effectively. Every partner must have good faith and should work with a team spirit. दोन किंवा दोनापेक्षा जास्त लोक जेव्हा एखादा फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा बिझनेस स्टार्ट करत आहेत तर तो बिझनेस गुड फेथने, चांगल्या मनाने आणि चांगल्या सज्जत विवेक बुद्धीने तो बिझनेस हा रन केला गेला पाहिजे. देन थर्ड दॅट इज अ कॉमन मॅनेजमेंट. आता कॉमन मॅनेजमेंटमध्ये काय राहणार आहे की इन पार्टनरशिप एव्हरी पार्टनर हॅव टू राईट टू पार्टिसिपेट और टू हॅव अ ॲक्टिव्ह रोल इन ऑल मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी ऑफ बिझनेस. कॉमन मॅनेजमेंट आहे. आता कॉमन मॅनेजमेंटमध्ये काय की प्रत्येक पार्टनरला राईट आहे की टू हॅव अ ॲक्टिव्ह रोल इन ऑल मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी. बिझनेसच्या ज्या काही मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी होणार आहे, सेल असेल, परचेस असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, नंबर ऑफ मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी ज्या ज्या होणार आहे त्या प्रत्येकमध्ये प्रत्येक पार्टनरचं इन्व्हॉल्वमेंट किंवा पार्टिसिपेशन असायला पाहिजे किंवा तो त्याचा राईट आहे, तो त्याचा हक्क आहे. देन कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. इन पार्टनरशिप every partner should contributed with a capital in an equal manner. Due to such contribution the finance available is more in a partnership than that of sole tradership. आता जनरली पार्टनर्स हे दोन किंवा दोनापेक्षा जास्त असतात. ओके, आणि सोल ट्रेडरशिपमध्ये काय असणार आहे की एकच व्यक्ती तो बिझनेस चालू करणार आहे. आता वेन वी स्टार्ट द बिझनेस दॅट इज अ सोल ट्रेडर.
और ॲज अ सोल ट्रेडरशिप म्हणून आपण बिझनेस जेव्हा चालू करतो आहे, तर ॲज कम्पेअर टू पार्टनरशिप सोल ट्रेडरशिपमध्ये फायनान्स किंवा कॅपिटल हे कमी मिळणार आहे किंवा कमी असणार आहे. आणि तेच पार्टनरशिप फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये नंबर ऑफ पर्सन्स आर देअर, नंबर ऑफ मेंबर्स आर देअर, नंबर ऑफ पार्टनर्स आर देअर. मीन्स एव्हरी पार्टनर contribute a capital, every partner contribute a finance, and that's why the proportion of finance, the proportion of capital is more in a partnership than that of sole tradership. Then next point, that is the limited liabilities. आता लिमिटेड लायबिलिटीजमध्ये काय असणार आहे की द प्रॉफिट इज शेअरिंग और द प्रॉफिट इज शेअर अमंग्स all the partners. Similarly, in case of insolvency, that is when liabilities of business are more than assets of all partners can be taken over to pay off these liabilities. थोडक्यात काय होणार आहे की लिमिटेड लायबिलिटीजमध्ये जो प्रॉफिट येणार आहे तो ऑल प्रॉफिट which is earned through business are equally according to the capital contribution हा डिस्ट्रीब्यूट होणार आहे. जो काही प्रॉफिट आपण अर्न करणार आहे थ्रू बिझनेस तो इक्वली अमंग्स विथ ऑल पार्टनर्स तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आणि बिझनेसमध्ये जो काही लॉस आला तर तो लॉससुद्धा बिअर केला जाणार आहे, तो लॉससुद्धा परतफेड केला जाणार आहे अमंग्स ऑल द पार्टनर्स. सर्व पार्टनर मिळून तो लॉस हा भरपाई करणार आहे. देन रेस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर्स. आता रेस्ट्रिक्शन म्हणजेच काय की थोडक्यात की विदाऊट कॉन्सेंट, विदाऊट परमिशन यू कॅन नॉट ट्रान्सफर युअर शेअर टू अदर पर्सन और टू अदर पार्टनर. म्हणजेच काय की शेअर ऑफ द पार्टनर कांट ट्रान्सफर विदाऊट कॉन्सेंट or permission of other partner. Without permission, without consent of other partner तुम्ही ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर करू शकत नाही. जर तुम्ही त्या बिझनेसमध्ये, जर तुम्ही त्या पार्टनरशिप बिझनेसचे मेंबर आहेत तर विदाऊट कॉन्सेंट, विदाऊट परमिशन ऑफ अदर पार्टनर्स तो तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही. देन डिझॉल्व ऑटोमॅटिकली. आता पार्टनरशिपचा जो बिझनेस आहे दॅट बिझनेस आर डिझॉल्व ऑटोमॅटिकली वेन द टर्म फॉर विच पार्टनरशिप वॉज एंटर्ड इन टू एक्सपायर और वेन अ पार्टनरशिप और पार्टनर और वेन अ पार्टनर इज डाईड और रिटायर. आता डिझॉल्व ऑटोमॅटिकली कसं होणार आहे की सपोज की 5 वर्षासाठी जर पार्टनरशिप बिझनेस आहे, 5 वर्षापर्यंत ती पार्टनरशिप चालली तर 5 वर्षानंतरच्या पुढच्या दिवसापासून ती पार्टनरशिप किंवा त्याच दिवशी शेवटच्या दिवशी ती पार्टनरशिपची जी डीड असणार आहे तो पार्टनरशिपचा जो बिझनेस असणार आहे तो डिझॉल्व आपण करू शकतो. और एखाद्या व्यक्तीची जेव्हा डेथ झाली किंवा डाईट झाला त्या पार्टनर्समधील तर त्यावेळेसुद्धा तो बिझनेस डिझॉल्व होऊ शकतो ऑटोमॅटिकली. देन डिझॉल्युशन ऑफ फर्म टेक्स प्लेस इन अ फॉलोइंग कंडिशन. आता जनरली अशा काही कंडिशन आहे की ज्या कंडिशनमध्ये आपण डिझॉल्युशन करू शकतो. पहिली कंडिशन आहे इफ ऑल पार्टनर्स ॲग्री फॉर डिझॉल्व द फर्म. जेव्हा सर्व पार्टनर्स ॲग्री असणार आहे की बिझनेस हा क्लोज करायचा आहे, बिझनेस हा डिझॉल्व करायचा आहे तर त्यावेळेस तो बिझनेस आपण डिझॉल्व करू शकतो. देन इनसॉल्वन्सी कंडिशन. आता इनसॉल्वन्सी कंडिशन म्हणजेच काय की जेव्हा बिझनेस डबघाईत निघतो आहे तर त्यावेळेस सर्व पार्टनर्स तो डिसिजन घेऊ शकतात की बिझनेसला डिझॉल्व आपण करू शकतो. इन द इव्हेंट ऑफ ऑल पार्टनर्स बिकम इनसॉल्वंट. जेव्हा ते डबघाईत निघाले, जेव्हा ते कंगाल झाले किंवा त्यांचा बिझनेस हा कंगाल झाला तर त्यावेळेस तो बिझनेस आपण क्लोज करू शकतो, डिझॉल्व करू शकतो. किंवा इफ द बिझनेस बिकम्स इलिगल. जेव्हा बिझनेस हा इलिगल बिझनेस असेल तर त्यावेळेस आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप हे करू शकतो. अँड लास्ट वन दॅट इज इन केस
द कोर्ट इश्यू ऑर्डर दॅट द फर्म विल बी डिझॉल्व. जेव्हा कोर्टाकडनं अध्यादेश येतो किंवा कोर्टाकडनं जेव्हा आदेश येईल फॉर डिझॉल्युशन ऑफ द फर्म, तर त्यावेळेस आपण ते फर्म किंवा त्यावेळेस आपण तो बिझनेस हा क्लोज करणार आहे. पार्टनरशिप फर्म थ्रू ॲग्रीमेंट मे बी ओरल ऑर रिटन. आता जो पार्टनरशिपचा जो बिझनेस आहे, जी ॲग्रीमेंट होणार आहे, तर ती ॲग्रीमेंट इट मे बी ओरलसुद्धा असू शकते और इट मे बी रिटनसुद्धा असू शकते. देन द डॉक्युमेंट कंटेनिंग द ॲग्रीमेंट इज कॉल्ड ॲज अ पार्टनरशिप डीड. जे डॉक्युमेंट असतील किंवा ज्या डॉक्युमेंटमध्ये ॲग्रीमेंट लिहिली असेल त्या ॲग्रीमेंटला म्हणतो आहे आपण पार्टनरशिप डीड. आता या पार्टनरशिप डीडमध्ये काय असणार आहे की प्रत्येकाचं नाव असेल किंवा जे कंडिशन्स असेल, टर्म्स अँड कंडिशन. आता पहिला जो पॉईंट असणार आहे, द ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर इज डन बाय ॲग्रीमेंट ऑन अ स्टॅम्प पेपर. जनरली हा स्टॅम्प पेपरवरती ही ॲग्रीमेंट केली जाणार आहे अँड दॅट डॉक्युमेंट और दिस डॉक्युमेंट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड. In partnership deed, the terms and condition are known as article and shown or it includes the following points. आता जनरली पार्टनरशिप डीडमध्ये काय असतं की नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑर्गनायझेशन, नेम अँड ॲड्रेस ऑफ पार्टनर, नेचर अँड ड्युरेशन ऑफ बिझनेस, म्हणजेच कुठल्या टाईपचा बिझनेस आहे, किती वेळासाठी तो बिझनेस असणार आहे, डेट ऑफ बर्थ ऑफ ऑल पार्टनर्स, म्हणजेच काय की प्रत्येकाची जन्मतारीख असेल, देन नंबर ऑफ पार्टनर्स अँड इट्स व्हॅलिडिटी. त्या पार्टनरशिप डीडमध्ये हे असणार आहे. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ पार्टनरशिप. आता पहिला जो ॲडव्हान्टेज आहे दॅट इज इझी टू स्टार्ट अँड इझी टू डिझॉल्व. पार्टनरशिप हा बिझनेस आपण कधीही चालू करू शकतो. दोन किंवा दोनापेक्षा जास्त लोक किंवा मेंबर गोळा झाले आणि वाटलं की बिझनेस चालू करायचा, तो इझिली आपण चालू करू शकतो किंवा जेव्हा वाटलं नाही तर त्यावेळेस तो बिझनेस आपण क्लोजसुद्धा करू शकतो, दॅट इज अ डिझॉल्वसुद्धा करू शकतो. देन सिक्रेसी मेंटेन. जी बिझनेसची जी सिक्रेसी आहे, जो बिझनेस असणार आहे त्या बिझनेसची सिक्रेसी आपण मेंटेन करू शकतो. देन थर्ड, प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटी. आता प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटीमध्ये काय राहणार आहे की इन केस ऑफ पार्टनरशिप फॉर एव्हरी डिसिजन फॉर बिझनेस आर टू बी टेकन विथ द कॉन्सेंट ऑफ एव्हरी पार्टनर. बिझनेसचे जे काही डिसिजन असतील ते सर्व डिसिजन सर्व पार्टनर्स मिळून घेणारे, सर्वांची संमती असेल तेव्हाच तो डिसिजन घेतला जाणार आहे. इफ एनी वन पार्टनर इज अगेन्स्ट पर्टिक्युलर डिसिजन then other partners have to follow the decision of one partner even if is in a minority. जेव्हा सपोज की एखाद्या बिझनेसमध्ये 20 मेंबर्स आहेत किंवा 20 पार्टनर आहेत, 19 पार्टनर्स सपोज की एखादं डिसिजनला फेवरेबल आहेत किंवा एखादं डिसिजन सर्व मिळून त्यांनी घेतलं ते त्या डिसिजनच्या फेवरमध्ये, आणि जो एक मेंबर असणार आहे सपोज की 19 मेंबर फेवरमध्ये आणि जो एक मेंबर तो जर त्या डिसिजनच्या फेवरमध्ये नाही, तो जर त्या डिसिजनच्या अगेन्स्ट असेल, तर त्या मायनॉरिटीचं प्रोटेक्शन तिथं केलं जाणार आहे, त्याचं डिसिजन मान्य केलं जाणार आहे आणि जे 19 लोक ज्यांचं फेवरेबल आहे त्यांचं डिसिजन व्हॅलिड राहणार नाही. म्हणजेच काय की प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटी. देन ग्रेटर इफिशियन्सी. आता ग्रेटर इफिशियन्सीमध्ये काय की थोडक्यात की नंबर ऑफ पीपल्स आर इन्वॉल्व इन अ पार्टनरशिप बिझनेस, सो दॅट और थ्रू दॅट बिझनेस ग्रेटर इफिशियन्सी इज ऑकर. देन नेक्स्ट पॉईंट दॅट इज अ बेटर मॅनेजमेंट. आता इथं बेटर मॅनेजमेंटमध्ये काय की कॉमन मॅनेजमेंट अँड डिसिजन मेकिंग इज फास्ट बिकॉज ऑल द पार्टनर्स आर मीट और दे आर मीट ॲज अँड वेन दे रिक्वायर. जेव्हा डिसिजन घ्यायचं असेल किंवा काही मॅनेजरियल डिसिजन असेल, बिझनेसचं डिसिजन असेल, तर सर्व लोक सर्व पार्टनर्स हे गोळा होऊन किंवा जमा होऊन ते डिसिजन घेतील. देन इट इज अ सोशली डिझायरेबल.
पार्टनरशिप फॉर्म ऑफ बिझनेस हा सोशली डिझायरेबल आहे. का सोशली डिझायरेबल आहे? कारण की अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम सोशल किंवा सोसायटीमध्ये हा जास्त आहे. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक गोळा होऊन जर एखादा बिझनेस चालू करणार आहेत किंवा करतील तर इट इज अ सोशली डिझायरेबल. एक सोसायटीचा जो अनएम्प्लॉयमेंटचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा सॉल्व होण्याचे तिथं चान्सेस असतात. देन स्पेशलायझेशन इन अ मॅनेजमेंट. In partnership, when all the partners are well qualified and expert, then the managing ability is increased as compared to sole tradership. पार्टनरशिपमध्ये काय होणार आहे की जेव्हा ऑल द पार्टनर्स, सर्व पार्टनर जर वेल क्वालिफाईड असतील, त्यांना एक एक्सपिरियन्स असेल किंवा एक्सपर्ट असतील इन अ मॅनेजिंग ॲबिलिटी ऑर मॅनेजरियल ॲबिलिटी, सो इट इज अ बेनिफिशियल टू दॅट बिझनेस as compared to the sole tradership. Then next, sharing of risk. If suppose losses is occur in a partnership firm or losses is occur in a business, in that case all the losses are beared by all the partners. म्हणजे सर्व पार्टनर तो लॉस हा बिअर करतील, तो लॉस हा भरतील. मीन्स जी काही रिस्क असेल ती रिस्क ही शेअर होऊन जाणार आहे. सोल ट्रेडरशिपमध्ये काय होतं आहे की सोल ट्रेडरशिपमध्ये सोल ट्रेडर किंवा जो ओनर असतो तो ओनरच सर्व डिसिजन घेतो आहे. जर लॉसेस आले तर तो सर्वस्वी जबाबदार तो ओनर असतो, तो सोल ट्रेडर असतो. पण या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये काय होत असतं की ऑल द रिस्क आर शेअर अमंग्स दॅट पार्टनर्स. देन लॉंगर एक्झिस्टन्स. आता पार्टनरशिप फर्म ॲज लॉंगर एक्झिस्टन्स बिकॉज इट इज नॉट डिपेंड ऑन अ वन पर्सन. जसं सोल ट्रेडरशिपमध्ये दॅट बिझनेस इज डिपेंड ऑन अ सोल ट्रेडर, पण पार्टनरशिप बिझनेस हा डिपेंड असतो नंबर ऑफ पार्टनर्सवरती. तर कंटिन्युटी इथं मेंटेन होऊ शकते. सोल ट्रेडरशिपमध्ये कंटिन्युटी मेंटेन होत नाही. का? कारण की सोल ट्रेडरची जर डेथ झाली, त्याचा जर मृत्यू झाला तर तो बिझनेस तिथं डिझॉल्व होऊन जाईल. पण इथं तसा चान्स राहत नाही किंवा एक लॉंगर एक्झिस्टन्स इथं राहत असतं. देन लार्ज फायनान्स आर अवेलेबल ॲज कम्पेअर टू सोल ट्रेडरशिप. सोल ट्रेडरशिपमध्ये एक व्यक्ती बिझनेस चालवत असतो, त्याच्याकडे जेवढं भांडवल असतं त्या भांडवलामध्ये तो बिझनेस हा स्टार्ट करतो आहे. पण इथं नंबर ऑफ पर्सन्स आर इन्वॉल्व. सो कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन फायनान्स जे असणार आहे हे इथं जास्तच असणार आहे ॲज कम्पेअर टू सोल ट्रेडरशिप. देन एक्सपान्शन ऑफ बिझनेस. आता ड्यू टू द manpower, due to availability of finance, there is a chance of expansion of business in a partnership. Then last, unlimited liabilities. Suppose की that is sharing of risk. जर बिझनेस डबघाईत निघाला तर पर्सनल ॲसेट्स ऑफ दॅट पार्टनर्स आर विड्रॉल और पे ओवर दॅट लायबिलिटी. जी लायबिलिटी असेल ते प्रत्येक पार्टनर मिळून ती पेड करणार आहे, प्रत्येक पार्टनर मिळून ते देणार आहेत. दिस इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ पार्टनरशिप. देन डिसॲडव्हान्टेजेस. पहिला डिसॲडव्हान्टेज आहे डिफिकल्ट टू मेंटेन म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड हार्मोनी. आता नंबर ऑफ पीपल्स आर इन्वॉल्व इन अ पार्टनरशिप बिझनेस. म्हणजेच काय की इट इज डिफिकल्ट टू मेंटेन अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड हार्मोनी. त्यांच्यात प्रॉपर कोऑर्डिनेशन और त्यांच्यात प्रॉपर एक हार्मोनी आपण म्हणतो आहे तर हे कधी काळी राहत नाही किंवा कधी कधी ते राहत नाही. देन डिसहॉनेस्ट पार्टनर क्रिएट अ प्रॉब्लेम. आता डिसहॉनेस्ट और इनकॉम्पिटंट पार्टनर मे क्रिएट a problem or may create a difficulty because his act will also bind the firm and remaining partners. तर त्याच्यामुळे काय होत असतं की त्या फर्मला, त्या बिझनेसला किंवा अदर जे पार्टनर्स असतील त्यांना काही वेळा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. देन रेस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर्स. आपण शेअर्स विदाऊट कॉन्सेंट ऑफ अदर पार्टनर्स ट्रान्सफर करू शकत नाही. दिस इज अ डिसॲडव्हान्टेजेस. देन लॅक ऑफ स्टॅबिलिटी.
आता लॅक ऑफ स्टॅबिलिटीमध्ये काय होणार आहे की डेथ और इनसॉल्वन्सी और रिटायरमेंट ऑफ पार्टनर मे रिझल्ट इन डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप. एखाद्या वेळेस जर डेथ झाली एखाद्या पार्टनरची किंवा इनसॉल्वन्सी कंडिशन झाली और रिटायरमेंट कंडिशन झाली तर काय होत असतं की लॅक ऑफ स्टॅबिलिटी ऑकर होत असतं, डिझॉल्युशनचे चान्सेस हे तिथं होत असतात. देन लेस पब्लिक कॉन्फिडन्स. आता जनरली काय होत असतं की पब्लिक डज नॉट हॅव मच फेथ इन अ पार्टनरशिप बिझनेस. त्यांचं पार्टनरशिप बिझनेसवरती एवढा भरोसा राहत नाही, बिकॉज द अफेअर्स ऑफ पार्टनरशिप आर केप्ट क्लोजली गार्डेड सिक्रेट अँड देअर बिझनेस इज नॉट सब्जेक्ट टू गव्हर्मेंट कंट्रोल. आता जनरली काय होतं असतं की नॉन कॉर्पोरेट टाईप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, इथं गव्हर्मेंटचा कंट्रोल राहत नाही, म्हणून काय की देर इज अ चान्सेस ऑफ फ्रॉड इथं असतात. म्हणून लोकांचा किंवा सोसायटीचा पार्टनरशिप फॉर्म ऑफ बिझनेसमध्ये एवढा भरोसा राहत नाही. दॅट इज अ लेस पब्लिक कॉन्फिडन्स. देन लेस कॅपिटल ॲज कम्पेअर टू कंपनी अनलिमिटेड लायबिलिटी फॉर डेबिट्स. आता जनरली काय होत असते की जेव्हा आपण कंपनी इस्टॅब्लिश करत असतो, जेव्हा आपण कंपनी स्थापन करत असतो, तर जेव्हा कंपनी स्थापन करत असतो तेव्हा कॅपिटल हे जास्त मिळत असतं ॲज कम्पेअर टू पार्टनरशिप. ॲज कम्पेअर टू पार्टनरशिप. देन टाइप्स और काइंड्स ऑफ पार्टनर्स. फर्स्ट टाइप और फर्स्ट पार्टनर दॅट इज अ ॲक्टिव्ह पार्टनर. आता याच्या नावातच या पार्टनरचं डिस्क्रिप्शन हे आपण बघू शकतो. ॲक्टिव्ह पार्टनर किंवा ॲक्टिव्ह पर्सन कोणाला म्हणतो की जो सर्व ठिकाणी अवेलेबल असतो. सेम वे ॲक्टिव्ह पार्टनर कोणाला म्हणणार की द पार्टनर who participate in a managerial activity or who participate in a business activity. He shares the profit, he bears the loss, and that partner actively contribute in a business activity. That partner is called as a active partner. असा व्यक्ती, असा पार्टनर की जो बिझनेसच्या मध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेशन घेते, मॅनेजरियल डिसिजनमध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेट होत असेल, ज्यानं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन केलं आहे, जो लॉससुद्धा भरते, जो ॲक्टिवली काम करते त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, त्या पार्टनरशिप फर्ममध्ये, त्या व्यक्तीला, त्या पार्टनरला म्हणतो आहे आपण ॲक्टिव्ह पार्टनर. देन स्लीपिंग पार्टनर और इनॲक्टिव्ह पार्टनर. आता स्लीपिंग पार्टनर किंवा इनॲक्टिव्ह पार्टनर ॲज नेम इट सेल्फ इंडिकेट की ही शेअर अ कॅपिटल अँड ही शेअर अ प्रॉफिट ॲज वेल ॲज लॉस बट डू नॉट ॲक्टिव्ह रोल इन अ बिझनेस. स्लीपिंग पार्टनर किंवा इनॲक्टिव्ह पार्टनर असा पार्टनर की जो शेअरिंग ऑफ कॅपिटलसुद्धा करतो आहे, शेअरिंग ऑफ प्रॉफिटसुद्धा करतो आहे, बिअरिंग ऑफ लॉससुद्धा करतो आहे, बट तो बिझनेसच्या ज्या मॅनेजरियल ॲक्टिव्हिटी आहे किंवा बिझनेसच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हमध्ये तो पार्टिसिपेशन करत नाही. त्या पार्टनरला म्हणतो आहे आपण स्लीपिंग पार्टनर. त्या पार्टनरला स्लीपिंग पार्टनर किंवा इनॲक्टिव्ह पार्टनरसुद्धा म्हटलं जाते. असा व्यक्ती की जो कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करतो आहे, प्रॉफिटसुद्धा घेते, लॉससुद्धा भरते, पण बिझनेसच्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये त्याचं रोल राहत नाही किंवा तो काम करत नाही. त्या व्यक्तीला, त्या पार्टनरला म्हणतो आपण स्लीपिंग पार्टनर. देन नॉमिनल पार्टनर. आता नॉमिनल म्हणजे काय? नॉमिनलसाठी, ठीक आहे, आपण थोडक्यात म्हणतो की नॉमिनल व्यक्ती आहे. नॉमिनल म्हणजे साधारण. आता थोडक्यात अ नेम आर यूज इन अ टायटल ऑफ ऑर्गनायझेशन. असा व्यक्ती की ज्याचं फक्त नावच त्या बिझनेसमध्ये यूज केलेलं आहे. ही ओनली लेंड हिज नेम टू द फर्म ॲज अ पार्टनर. हाऊएवर नायदर इन्व्हेस्ट एनी कॅपिटल nor claim any share in a profit of business. Though he does not take any part in the management of firm business, he bears unlimited liability for the debits incurred by the firm.
असा व्यक्ती की त्याचं फक्त नावच यूज केलेलं आहे त्या बिझनेसमध्ये, तो कॅपिटलसुद्धा यूज करत नाही किंवा कॉन्ट्रीब्यूट करत नाही आहे, जो प्रॉफिटसुद्धा घेत नाही आहे, जो लॉससुद्धा भरत नाही आहे, फक्त आणि फक्त त्याचं नावच यूज केलेलं आहे इन अ बिझनेस, त्या व्यक्तीला म्हणतो आहे आपण नॉमिनल पार्टनर. फक्त नाव यूज केलं आहे, त्याच्याकडनं पैसे घेतले नाही, त्याला प्रॉफिट दिला नाही, त्यानं लॉस भरला नाही, त्यानं बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कुठलंही काम केलं नाही, फक्त त्याचं नाव त्या बिझनेसच्या पार्टनरशिपच्या किंवा पार्टनर्सच्या लिस्टमध्ये आहे, त्या व्यक्तीला म्हणतो आहे आपण नॉमिनल पार्टनर. देन सिक्रेट पार्टनर, अ पार्टनर हू डज नॉट वॉन्ट द फॅक्ट of his being a partner to be known to the outsider is known as a secret partner. असा व्यक्ती की त्यानं कंडिशन ठेवली किंवा असा व्यक्ती की त्यानं पहिले सांगितलं की माझं नाव आउटसाईडमध्ये किंवा सोसायटीमध्ये माहिती पडायला नको की मी तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे किंवा तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा पार्टनर आहे, त्या व्यक्तीला म्हणतो आहे आपण सिक्रेट पार्टनर. हिज नेम इज नॉट डिस्क्लोज टू आउटसाइडर्स लाईक अ बँकर्स असतील किंवा सप्लायर्स असतील किंवा कस्टमर्स असतील, त्यांना माहिती पडायला नको असा जो पार्टनर असणार आहे त्या पार्टनरला म्हणतो आहे आपण मायनर पार्टनर. देन पार्टनर इन अ प्रॉफिट ओनली. आता पार्टनर इन अ प्रॉफिट थोडक्यात की असा पार्टनर की जो शेअर करतो आहे प्रॉफिटमध्ये ओनली, जो म्हणजेच प्रॉफिट घेते, ही इन्व्हेस्ट हिज कॅपिटल ओनली विथ अ व्ह्यू टू अर्न अ शेअर इन अ प्रॉफिट ऑफ द फर्म अँड हॅज नो लायबिलिटी ॲज रिगार्ड्स टू एनी लॉस सफर्ड बाय द फर्म. असा व्यक्ती, असा पार्टनर की जो बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे किंवा कधीकधी तो इन्व्हेस्टमेंट करत नाही किंवा कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करत नाही, तो फक्त प्रॉफिट घेतो आहे, तो फक्त प्रॉफिट करतो आहे आणि तो लॉसेस हा भरत नाही. ही डज नॉट बिअर्स अ लॉसेस. पार्टनर इन अ प्रॉफिट ओनली असा पार्टनर की जो फक्त प्रॉफिट घेतो आहे, तो कधी कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन करतो किंवा कधी तो करत नाही आणि तो लॉसेससुद्धा भरत नाही इन अ बिझनेस, त्या व्यक्तीला, त्या पार्टनरला म्हणतो आहे आपण पार्टनर इन अ प्रॉफिट ओनली. देन मायनर पार्टनर. आता मायनर पार्टनर ॲक्च्युअली असा पार्टनर और इट कॅन नॉट ऑफ एनी बिझनेस किंवा ज्याची एज 18 इयर्सच्या खाली आहे, त्या पार्टनरला आपण म्हणतो आहे मायनर पार्टनर. अ पार्टनर बिलो द एज ऑफ 18 बीइंग अ मायनर डज नॉट एन्जॉय द राईट्स ऑफ फुल फ्लेज पार्टनर इन अ पार्टनरशिप फर्म. तो 18 वर्षाखालील व्यक्ती आहे, 18 वर्षाखालील मुलगा आहे, त्याचं नाव बिझनेसमध्ये आहे, पार्टनरशिप फर्ममध्ये आहे, त्या पार्टनरला म्हणतो आहे आपण मायनर पार्टनर. अँड लास्ट वन दॅट इज पार्टनर्स बाय इस्टोपल. आता पार्टनर्स बाय इस्टोपल इज नथिंग बट इफ ॲन आउटसाइडर बिहेव in a such a fashion that he is mistaken as a partner of the firm by third party, he will be held liable to all those third parties who extend credit to the firm on the assumption of he being a partner. Such a partner is known as a estoppel. आता थोडक्यात काय की इफ आउटसाइडर, पार्टनर्स बाय इस्टोपल म्हणजेच काय की आउटसाइडरला वाटत आहे किंवा जे आउटसाइडर्स असतात की त्यांना वाटतं आहे की सदर व्यक्ती हा बाय मिस्टेक किंवा सदर व्यक्ती हा पार्टनर आहे त्या बिझनेसमध्ये. इफ ॲन आउटसाइडर बिहेव्स
in a such a fashion that he is mistaken as a partner of the firm by third party. थर्ड व्यक्तीनं त्या एखाद्या व्यक्तीचं नाव जर पार्टनर्समध्ये किंवा पार्टनरशिप बिझनेसमध्ये टाकलं आणि आउटसाइडरला ते माहीत आहे किंवा आउटसाइडरला बिहेव करताय त्या पार्टनरला ॲज अ इस्टोपल, पार्टनर्स ॲज अ इस्टोपल, पण त्या व्यक्तीला माहीत नाही की माझं नाव त्या ऑर्गनायझेशनमध्ये आहे का नाही. किंवा समटाईम काय होतं असतं की तो व्यक्ती असा बिहेव करत असतो पार्टनर्स बाय इस्टोपल की मी त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा मेंबर आहे, मी त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ॲज अ पार्टनर आहे. त्या व्यक्तीला म्हणतो आहे आपण पार्टनर्स बाय इस्टोपल. देन काइंड्स ऑफ पार्टनरशिप. आता जनरली दोन प्रकारच्या पार्टनरशिप असतात. ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटीज पार्टनरशिप मे बी ऑफ टू टाइप्स. फर्स्ट दॅट इज अ जनरल पार्टनरशिप अँड सेकंड दॅट इज अ लिमिटेड पार्टनरशिप. आता इन जनरल पार्टनरशिप द लायबिलिटीज ऑफ एव्हरी पार्टनर्स आर अनलिमिटेड. जी पार्टनरशिप तयार होणार आहे, जो बिझनेस तयार होणार आहे, बिझनेसमध्ये असलेल्या ज्या लायबिलिटीज असतील त्या अनलिमिटेड असतील. इन केस द ॲसेट्स ऑफ फर्म आर नॉट सफिशियंट टू पे ऑफ इट्स लायबिलिटी, इवन द प्रायव्हेट प्रॉपर्टी ऑफ द पार्टनर मे बी यूज टू मीट द अनडिस्चार्ज लायबिलिटी. जेव्हा बिझनेसचे जे ॲसेट्स असतील हे जर सफिशियंट नसतील ते पे करण्यासाठी, ते लायबिलिटी पे करण्यासाठी, तर अशा वेळेस जे पर्सनल ॲसेट्स ऑफ दॅट पार्टनर्स जे असतील तर ते पार्टनर्सचे जे पर्सनल ॲसेट्स हे टेक ओव्हर केले जातील, ते विकले जातील ती लायबिलिटी पेड करण्यासाठी. However, a minor partner is an exception because his liability for the business obligation is limited to the proportion of his share of profit and the capital. जे मायनर पार्टनर असतील, ज्यांची एज बिलो 18 असेल तर ते तिथं एक्सेप्ट असतील, त्यांना तिथं मुभा असेल, ते त्या अंडर येणार नाही. का? कारण की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा लिमिटेड टू द प्रपोर्शन ऑफ हिज प्रॉफिट, त्यांचं प्रॉफिट शेअरिंग जे असणार आहे ते लिमिटेड असणार आहे आणि कॅपिटलसुद्धा हे लिमिटेड असणार आहे. म्हणून त्यांच्या लायबिलिटीजला किंवा त्यांच्या ॲसेट्सला हात लावला जाणार नाही. ईच पार्टनर ऑफ अ जनरल पार्टनरशिप इज एंटायटल टू पार्टिसिपेट इन मॅनेजमेंट ऑफ अ बिझनेस अनलेस पार्टनर्स देमसेल्फ डिसाईड अदरवाईज. प्रत्येक पार्टनर त्या बिझनेसमध्ये पार्टिसिपेशन घेऊ शकतो किंवा नाही हे त्या मॅनेजमेंटवरती तिथं डिपेंड असेल, किंवा प्रत्येक पार्टनरचा राईट आहे की त्यानं त्या मॅनेजमेंटमध्ये किंवा त्या बिझनेसमध्ये पार्टिसिपेशन घ्यावं. दॅट इज अ जनरल पार्टनरशिप. देन लिमिटेड पार्टनरशिप. आता लिमिटेड पार्टनरशिपमध्ये काय होणार आहे की द अनलिमिटेड लायबिलिटी ऑफ पार्टनर इन जनरल पार्टनरशिप डिस्करेज इन्व्हेस्टमेंट ऑफ लार्ज सम इन द फर्म. द लिमिटेड पार्टनरशिप इज द वे आउट ऑफ धिस डिफिकल्टी. इट इज नॉट परमिटेड अंडर द इंडियन लॉ. आता अनलिमिटेड लायबिलिटीचा जो प्रॉब्लेम आहे जनरल पार्टनरशिपमध्ये की तुम्हाला पर्सनल ॲसेट्ससुद्धा विकावे लागणार आहे टू पे ऑफ दॅट लायबिलिटी त्या इंडिव्हिज्युअल पार्टनरचे. पण लिमिटेड पार्टनरशिपमध्ये तो जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम येत नाही. आता जनरली काय होत असतं या लिमिटेड पार्टनरशिपमध्ये, तर लिमिटेड पार्टनरशिप कन्सिस्ट ऑफ टू क्लासेस ऑफ पार्टनर्स. दोन प्रकारचे पार्टनर्स असतात. जनरल पार्टनर विथ अनलिमिटेड लायबिलिटी आणि दुसरं स्पेशल और लिमिटेड पार्टनर विथ देअर लायबिलिटी लिमिटेड टू देअर कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. दोन प्रकारचे पार्टनर. जनरल पार्टनर ज्यांचं अनलिमिटेड लायबिलिटी आहे, म्हणजे त्यांचे पर्सनल ॲसेट्ससुद्धा टच केले जातील, ते सुद्धा टेक ओव्हर केले जातील. आणि दुसरं स्पेशल किंवा त्याला म्हणतो आपण लिमिटेड पार्टनर की त्यांच्यावरती जरी लायबिलिटी आली, त्यांच्यावरती जरी लॉस बिअर करण्याचं कंडिशन आली, त्यावेळेस ते लॉस किंवा लायबिलिटी एवढीच पे करणार विथ देअर
कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, त्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रपोर्शनमध्येच त्यांची लायबिलिटी ही पे करणार आहे. देन अ लिमिटेड पार्टनर सिम्पली इन्व्हेस्ट हीज मनी इन द फर्म. लिमिटेड पार्टनर काय करतो आहे की तो त्याचा पैसा फक्त बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे, बिझनेसमध्ये टाकतो आहे. दो ही इज नॉट एंटायटल टू टेक अ पार्ट इन अ बिझनेस और मॅनेजमेंट ऑफ अ बिझनेस. तो कुठल्याही प्रकारचं पार्टिसिपेशन घेत नाही आहे. अँड ही अलाउड टू इन्स्पेक्ट बुक्स ऑफ अकाउंट और बुक्स ऑफ फर्म फॉर हिज इन्फॉर्मेशन. आणि तो कधीही बुक्स ऑफ अकाउंट जे असणार आहे ते बघू शकतो. द स्पेशल पार्टनर कॅन नॉट असाइन ही शेअर टू ॲन आउटसाइडर विदाऊट द कॉन्सेंट ऑफ जनरल पार्टनर. दोन प्रकारचे पार्टनर, जनरल पार्टनर आणि स्पेशल पार्टनर किंवा आपण त्याला म्हणतो लिमिटेड पार्टनर. तर विदाऊट कॉन्सेंट लिमिटेड पार्टनरशिपमध्ये काय राहणार आहे की विदाऊट कॉन्सेंट ऑफ अदर पार्टनर तुम्ही ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर करू शकत नाही. A special partner cannot withdraw any part of capital contribution by him. If he does so, his liability on the proportion, so withdrawal becomes unlimited. जो स्पेशल पार्टनर असणार आहे ही कॅन नॉट विड्रॉ एनी पार्ट ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन बाय हिम. तो त्याचं कॅपिटल, तो त्याचा पैसा हा विड्रॉ करू शकत नाही. कुठपर्यंत? इफ ही डज सो हिज लायबिलिटी ऑन पोर्शन सो विड्रॉन बिकम्स अनलिमिटेड. जोपर्यंत तो लायबिलिटी पेड करत नाही तोपर्यंत त्याचं कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन हे विड्रॉल करू शकत नाही. देन फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप. आता जनरली पार्टनरशिप इज फॉर्म ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग. एक तर फर्स्ट दॅट इज पार्टनरशिप डीड and second that is the registration of partnership. आता पार्टनरशिप डीडमध्ये काय होत असतं की स्टॅम्प पेपरमध्ये किंवा डॉक्युमेंट कंटेनिंग ॲग्रीमेंट विथ अ पार्टनर्स इन अ पार्टनरशिप बिझनेस इट इज नोन ॲज पार्टनरशिप डीड. आता जनरली ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स इज डन बाय ॲग्रीमेंट और इज डन बाय ॲन ॲग्रीमेंट ऑन अ स्टॅम्प पेपर. जी पार्टनरशिप डीडची जी ॲग्रीमेंट होणार आहे तर ते स्टॅम्प पेपरवरतीच होणार आहे. आणि त्या डॉक्युमेंटमध्ये किंवा त्या डीडमध्ये काय असणार आहे की इट कंटेन द नेम किंवा टर्म्स अँड कंडिशन अँड नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑर्गनायझेशन, नेम अँड ॲड्रेस ऑफ पार्टनर्स, नेचर अँड ड्युरेशन ऑफ बिझनेस, date of birth of all partners and number of partners and its validity. त्या पार्टनरशिप डीडमध्ये कुठल्या टाईपचा बिझनेस आहे, किती ड्युरेशनपर्यंत चालणार आहे, प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाचं ॲड्रेस, बिझनेसचा ॲड्रेस, बिझनेसचं नाव, हे सर्व त्या डीडमध्ये, त्या पार्टनरशिप डीडमध्ये हे लिहिलं जाणार आहे. देन रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप. आता रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय की अंडर द लॉ इट इज नॉट नेसेसरी टू गेट अ पार्टनरशिप फर्म रजिस्टर्ड. पार्टनरशिप फर्म तुम्ही रजिस्टर्ड करा किंवा नका करा हे सर्वस्वी त्या व्यक्तीवरती डिपेंड असणार आहे किंवा सर्वस्वी त्या पार्टनर्सवरती डिपेंड असणार आहे. इट इज ऑप्शनल फॉर द पार्टनर्स टू गेट फर्म रजिस्टर्ड, बट इफ दे सो डिझायर दे कॅन गेट देअर फर्म रजिस्टर विथ रजिस्ट्रार ऑफ फर्म ऑफ रिलेव्हंट स्टेट. हे त्यांच्यावरती डिपेंड असणार आहे की त्यांनी पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करावं किंवा नाही. आणि जर करायचं असेल तर रजिस्ट्रार जो असणार आहे, रजिस्ट्रार ऑफ द फर्म ऑफ रिलेव्हंट स्टेट, त्या स्टेटचे त्या राज्याचे जे रजिस्ट्रार असतील त्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन तिथं ती नोंद केली जाणार आहे. दिस इज द रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप. थँक्यू.